माननीय रतन टाटा, सामाजिक बांधिलकी जोपासणारा कृतिशील उद्योगपती कोहिनूर हिरा हरपला. आजही शहरी भागाबरोबरच ग्रामीण खेड्यापाड्यांमध्ये टाटा उद्योग समूहाबद्दल आणि खास करून रतन टाटा यांच्याबद्दल एक आदरभाव व्यक्त केला जातो. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला आणि दैनंदिन जीवनामध्ये अनेक लागणाऱ्या वस्तू या सदर उद्योग समूहांनी निर्मिती केलेली आहे. म्हणजे अगदी मिठापासून अनेक वापरातील वस्तूंपासून आणि आता अगदी स्मार्ट मार्केट अशा सर्वच यंत्रणेमध्ये व दैनंदिन जीवनामध्ये उपयोग होत असणाऱ्या घटकांशी त्यांचा संबंध येत असतो. त्या उत्पादकाचा आणि त्यांच्या विश्वासार्हता यांचा प्रत्यय सर्वसामान्यांना येत असतो. त्याचबरोबर त्यांच्या संदर्भात काही प्रसंग प्रत्यक्ष अनुभवले असल्यामुळे मला या संदर्भात काही नमूद करायचे आहे. टाटा उद्योग समूहाच्या 56 कंपनीची सामाजिक बांधिलकी निधी CSR फंडच्या माध्यमातून बैठक अंदाजे 2005-06 साली असेल. स्वयंसेवी संस्थांचा प्रतिनिधी म्हणून मी या बैठकीला उपस्थित होतो. त्यांनी त्यांच्या उद्योग समूहाच्या बाबतीमध्ये जे धोरण आखले व टाटा उद्योग समूह आणि JG इराणी नावाचे उद्योग समूहातील वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी जी या संदर्भातील पुस्तिका काढली होती त्याच्यामध्ये गरीब माणसांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या विकासासाठी टाटा उद्योग समूहाकडून काय योगदान दिलं जातं त्याचा संदर्भ देत महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आणि कार्याचा संदर्भ देऊन लिहिले होते. 4E एज्युकेशन शिक्षण, एम्प्लॉयमेंट रोजगार, एम्प्लॉयबिलिटी रोजगार निर्मितीची क्षमता विकसित करणे आणि ऑन्त्रप्रेन्योरशिप उद्योजकता. सदर अनुषंगाने रोजगार आणि उपजीविका निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून एक व्यापक कार्यक्रम लोकांसमोर मांडला आणि तो विविध स्वयंसेवी संस्थांच्या वतीने त्याची अंमलबजावणी सुद्धा केली. असे निदान स्वयंसेवी संस्था यांना तरी नक्की माहीत असेल व त्या आपणाला दिसून येईल. टाटा समूहाच्या सर्वच कंपन्यांमध्ये हे धोरण अनेक वर्ष राबवले गेले. तसेच खाजगी क्षेत्रातील आरक्षणाचा मुद्दा ज्या वेळेस चर्चेला आला त्यावेळेस उद्योग जगतातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या. मात्र माननीय रतन टाटा यांनी याबाबतीत आपली भूमिका स्पष्ट करत असताना ज्येष्ठ विचारवंत व अभ्यासक डॉक्टर सुखदेव थोरात यांचे रिझर्वेशन इन प्रायव्हेट सेक्टर खाजगी क्षेत्रातील आरक्षण या विषयावरचं मोठं पुस्तक त्यांनी मी वाचलेलं आहे असं नमूद केलं. तसेच टाटा उद्योग समूहाच्या वतीने असे सांगण्यात आले होते की खाजगी क्षेत्रात आरक्षण देणे आवश्यक असून इतर उद्योग समूह याबाबतीत काय करेल माहीत नाही. परंतु टाटा उद्योग समूह याबाबतीत सकारात्मक असून जरी आरक्षण देता आलं नाही व सरकारने ठरलं नाही तरी जी डिस्ट्रीब्युशन सिस्टीम व सप्लाय चेन वितरण व्यवस्था आहे त्याच्यामध्ये खास करून गरीब आणि मागासवर्गीय समुदायातील उद्योगाशी संबंधित असणाऱ्यांना मदत करण्याचे धोरण आखले गेले. याबाबतीत टिक्की संस्थेने स्वतः पाठपुरावा घेतलेला आपणास दिसून येतो. माननीय मिलिंद कांबळे या संस्थेचे प्रमुख, त्यांनी या संदर्भात वेळोवेळी याबाबत माहिती दिलेली आहे. त्यामुळे निश्चितपणाने आपल्या उद्योग व्यवसायातून सर्वसामान्य गरीब माणसाला मदत होईल हे धोरण माननीय रतन टाटा आणि उद्योग समूहाने अवलंबलेलं आहे हे आपल्याला दिसून येतं. एक आदर्श जीवन जगण्याच्या पद्धती, त्यांनी त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये अनेक बाबी नमूद केल्या आहेत. एकदा मला रिपब्लिकन पक्षाचे नेते काकासाहेब खंबाळकर यांनी एक प्रसंग सांगितला. माननीय नामदार आठवले साहेब व ते उरण की कुठून तरी कार्यक्रम संपल्यानंतर बोटीने येत होते आणि आपली गाडी पोहोचली की नाही याविषयी चर्चा त्यांच्यामध्ये चाललेली होती. तेव्हा त्यांनी सांगितलं की माननीय रतन टाटा एका बोटीतून तिथे उतरले, स्वतःवर चालत जाऊन एका टॅक्सीला हात केला आणि टॅक्सीत बसून ते निघून गेले. एवढा मोठा उद्योगपती असूनही सर्वसामान्य माणसांप्रमाणे त्यांचं वागणं होतं. गेटवे ऑफ इंडियाच्या समोर उत्तुंग असणारं ताज हॉटेल त्यांचं व कदाचित ज्या टॅक्सीमध्ये ते बसले असतील त्या टॅक्सीची कंपनीही त्यांची असेल. मात्र एवढं मोठं साम्राज्य असतानाही जगण्याच्या पद्धतीमध्ये त्यांनी एक आदर्श घालून दिला होता. तसेच माननीय नामदार गडकरी साहेबांनीही त्यांच्या निधनानंतरचा किस्सा सांगितला होता. त्यांना भेटण्यासाठी माननीय रतनजी टाटा एकदा मलबार हिलकडे येत होते आणि रस्ता कळला नाही म्हणून त्यांनी फोन केला आणि रस्ता विचारला.
तर माननीय नामदार गडकरी साहेबांनी त्यांना सांगितलं की तुमच्या ड्रायव्हरला माझा फोन द्या. तर त्यांनी तेव्हा सांगितलं की मी स्वतःच गाडी चालवत आहे, माझ्याकडे ड्रायव्हर नाही. माझे एक खारघरमधील सहकारी प्रभू जाधव एक प्रसंग सांगत असतात. ते पूर्वी टाटा समूहात नोकरी करत होते व एका कामानिमित्त टाटा समूहामध्ये नोकरी करत असताना या उद्योग समूहांनी आणि स्वर्गीय रतन टाटा यांनी कर्मचाऱ्यांना जो मार्ग दाखवला त्या शिदोरीवर आयुष्य सुखात जगत आहेत असं सांगितलं. माननीय रतन टाटा यांना 1-2 वेळा भेटण्याचा प्रसंग प्रभू जाधव यांना आला होता आणि त्यांनी सांगितलं की या उद्योग समूहामुळे आम्ही भावनिकरित्या त्यांच्याशी जोडलो व त्या ठिकाणी अंत्यविधीला आम्ही जात असताना त्यांनी आमच्यासोबत अंत्यदर्शनाला येण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली व त्यांच्यासोबत आले. अनेक कर्मचारी त्या ठिकाणी तासनतास उभे होते. VIP मोमेंट असल्यामुळे त्या ठिकाणी लोकांना येण्यासाठी अडचण होत होती. मात्र भावनिक झालेला वर्ग त्या ठिकाणी उभा होता. प्रभू जाधव आणि असे असंख्य कर्मचारी की ज्यांचं आयुष्य माननीय रतन टाटा आणि टाटा उद्योग समूहामुळे बदलून गेलं, त्या उद्योग समूहाच्या प्रमुख असणाऱ्या स्वर्गीय टाटा यांच्या अंत्ययात्रेत ही सगळी मंडळी सहभागी झाली होती. उद्योग क्षेत्रामध्ये अनेक मंडळी कार्यरत असतात, मात्र एवढा मोठा लोकांचा भावनिक नातेसंबंध त्यांच्याशी निर्माण झाला होता हे चित्र त्यांच्या अंत्ययात्रेच्या दिवशी आपण पाहिलं असेल. अनेक मंडळींनी प्रत्यक्ष त्यांना कधी पाहिलं नसेल किंवा संवादही साधला नसेल, मात्र एक प्रकारचं नातं लोकांचं निर्माण झालं होतं. अनेक भारतातले मोठे उद्योग तर टाटा समूहाने उभे केलेच, मात्र आत्ताच्या प्राप्त परिस्थितीमध्ये देशाच्या विकासामध्ये भर घालणारे उपक्रम त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून झालेले आहेत. भारताची नवीन संसद असेल किंवा अनेक उपक्रमांमध्ये सदर उद्योग समूहाचे योगदान असतं. त्यामुळे कर्मचाऱ्यांना नोकरीच्या माध्यमातून त्याच पद्धतीने दर्जेदार उत्पादन देऊन तसेच देशाच्या विकासामध्ये योगदान देणाऱ्या या उद्योग समूहाचे प्रमुख, ज्यांना कोहिनूर हिरा असं संबोधलं जातं, त्या स्वर्गीय रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि अशा प्रकारे सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या उद्योग व्यवसाय क्षेत्रातील आणि सर्वांनीच त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून देशातील गरीब समुदायाला मदत करावी हे धोरण स्वीकारावं. कोरोनाच्या कालखंडामध्ये त्यांनी केलेली भरघोस मदत आणि देश जर संकटात असेल तर माझी सर्व संपत्ती सुद्धा मी या देशाच्यासाठी इथल्या गरीब माणसांसाठी अर्पण करीन, अशा पद्धतीची त्यांनी भूमिका घेतली होती. ती आजही आपल्या स्मरणात आहे. कोरोना येऊन गेला आणि या कालखंडामध्ये अशा पद्धतीची सामाजिक बांधिलकीची भूमिका घेणारे कदाचित ते एकमेव उद्योग क्षेत्रातील अग्रगण्य व्यक्ती होते. काही व्यावसायिक मंडळींनी या कोरोना परिस्थितीमध्ये सुद्धा आपला धंदा व्यवसाय तेजीत केला, परंतु आपला धंदा व्यवसाय आणि उद्योगातून निर्माण झालेली संपत्ती या देशाच्या सर्वसामान्य माणसाला मदत करण्यासाठी, त्याला वाचवण्यासाठी व देशाला संकटातून बाहेर काढण्यासाठी आपली संपत्ती वाहण्याची जी भूमिका माननीय रतन टाटा यांनी घेतली होती. खरोखर म्हणून अशा सामाजिक बांधिलकी जोपासणारे कोहिनूर हिरा असणाऱ्या उद्योगपती स्वर्गीय रतन टाटा यांना मनोभावे भावपूर्ण आदरांजली वाहतो. आपले प्रवीण मोरे, रिपब्लिकन सामाजिक कार्यकर्ते, दिनांक 14 ऑक्टोबर 2024, खारघर, नवी मुंबई.